आजपासून राज्यभरात 12वीच्या परीक्षेला सुरुवात होतीये। वडिलांना न्याय मिळावा यासाठी गेले 2 महिन्यांपासून लढा देत असलेली वैभवी देशमुख देखील परीक्षा देणार आहे। खरं तर वैभवी 2 परीक्षा देत आहे असंच म्हणावं लागेल। एक म्हणजे बापाला न्याय मिळवून देण्याची परीक्षा आणि दुसरी म्हणजे तिच्या शैक्षणिक वर्षातील 12वीची परीक्षा। याच बाबतीत तिच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी स्वानंद पाटील यांनी। वैभवी देशमुख आपल्यासोबत आहे। तिचा पण आज 12वीचा पेपर आहे। गेले 2 महिने झाले आपण बघतोय की ती कसा लढा देते आणि आज तिचा 12वीचा पेपर आहे। वैभवी काय सांगशील, आज 12वीचा पेपर आहे, कशी तयारी अभ्यासाची? अभ्यास तर थोडाफार झाला आहे, पण ही माझी पहिली एक्झाम आहे ज्यावेळेस माझे वडील माझ्यासोबत नाही आहेत। जो दुःखाचा डोंगर आहे हे सारून आज मी पहिल्या परीक्षेला जाते। आज कुठल्या विषयाचा पेपर असणार आहे? इंग्लिशचा पेपर आहे। आणि आपण बघायला गेलो तर 2 परीक्षा आहेत असं म्हणता येईल। एक परीक्षा जी आहे ती बाबांच्या न्यायासाठी आहे आणि दुसरी शैक्षणिक वर्षाची आज परीक्षा आहे। ह्याबद्दल काय सांगशील? वडिलांच्या न्यायाची परीक्षा तर ती तर चालूच आहे, पण मला त्यासोबत ही द्यायची आहे कारण की मला माझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे। नक्की काय स्वप्न होतं बाबांचं? मी नीटची तयारी करत होते म्हणून त्यांना वाटायचं हिनं डॉक्टर व्हावं आणि स्वतःच्या पायावर उभं राहावं। नक्कीच वैभवी, तुला आजच्या परीक्षेसाठी शुभेच्छा आहेत आणि दोन्ही परीक्षा तू चांगल्या पास व्हास असं शुभेच्छा। आपण बघितलं तर वैभवीचा आज पेपर आहे आणि ती आता परीक्षेला इथून निघालेली आहे। NUT मराठीसाठी मी स्वानंद पाटील, मस्साजोग, बीड।